जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। लोकसभेच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघासह अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात भारतीय जनता पक्ष व अपक्ष असे दोन्ही अर्ज दाखल केले। सोबतच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी देखील दोन्ही मतदारसंघात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। भाजपाचा माजी खासदार हिना गावितांनी थेट बंडाचा झेंडा फडकवत अक्कलकुवा मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिंदे गटाला सुटला असून मोठ्या तिढ्यानंतर विधान परिषद सदस्य आमुषा पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र 24 तासात नाट्यमय घडामोडी घडून हा मतदारसंघ भाजपाला सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सध्या जे आमदार आहेतच त्यांना पुन्हा आमदारकी लढवण्यात काय उपयोग, याच विचार पक्षश्रेष्ठी करून खासदार असताना मी या मतदारसंघात केलेल्या कामामुळेच भाजपाच्या कार्यकर्त्याची हा मतदारसंघ भाजपाला सोडण्याची मागणी असल्याने त्याचा विचार पक्षश्रेष्ठी करतील असा त्यांना दावा करत 24 तासात काहीही घडेल असा दावा त्यांनी केला आहे। विशेष म्हणजे भाजपा सोबत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल केल्याने आता त्या माघारी घेता की बंडाचा झेंडा कायम ठेवता याकडे साऱ्यांच्या नजर लागून आहेत। तर अक्कलकुवा अकरावी प्रमाणेच नंदुरबार विधानसभा मतदारसंघातही भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनीही भारतीय जनता पक्ष व अपक्ष असं दोन्हीही अर्ज दाखल केले आहेत। यातून नेमका उमेदवारी अर्ज कोणाच्या विरोधात दाखल केला हे आगामी काळच ठरवणार। याआधीच नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून मंत्री डॉक्टर जयखमील गावित यांनी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे किरण तडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यातूनच डॉक्टर गावित भगिनी या कोणाविरुद्ध कंबर कसून नंदुरबार विधानसभा मतदारसंघात उमेदवारी लढू इच्छिता हे येणारा काळ ठरवेल। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज मी अक्कलकुवा मतदारसंघ क्रमांक 1 या ठिकाणी 2 उमेदवारी अर्ज भरलेले आहे। पहिला मी भारतीय जनता पार्टीकडून भरला आहे आणि दुसरा अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज मी भरलेले आहे। खरं तर ही जागा तुमच्या मित्रपक्षाला सुटलेली आहे, असं असताना तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे। अजून उद्या दुपारपर्यंतची वेळ आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि 24 तासामध्ये काही होऊ शकतं, आम्हालाही मिळू शकते ही जागा। कारण ज्यांना आता उमेदवारी या मतदारसंघातून घोषित झाली आहे ते ऑलरेडी आमदार आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः आमदार असताना त्यांना पुन्हा विधानसभेत आमदाराचंच इलेक्शन लढवावं। कदाचित पार्टी याच्यावर नक्कीच विचार करेल आणि आम्हाला या ठिकाणी या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये लढण्याची संधी देईल असा विश्वास मला आहे। हा मतदारसंघ मी लोकसभेची सदस्य असताना पूर्ण माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभेपैकी सर्वात मागासलेला किंवा सर्वात जास्त अडचणी आणि सोयीसुविधांची कमतरता असलेला हा मतदारसंघ राहिलेला आहे आणि त्यामुळे इथे मी मागच्या 10 वर्षात अनेक विकासाची कामं मी केलेली आहे, परंतु अजून इथे भरपूर काम करण्याची गरज आहे आणि आता हळूहळू लोकांमध्ये जनजागृती होऊ लागली आहे। आता एक परिवर्तनाचं वारं या मतदारसंघामध्ये सुरू झालेलं आहे आणि अनेक वर्षापासून या ठिकाणी एकच व्यक्ती वारंवार प्रतिनिधित्व करते, परंतु इथल्या परिस्थितीमध्ये फारसा काही सुधार झालेला नाही या मागच्या 35 वर्षांमध्ये आणि त्यामुळे या ठिकाणी
मी जसं या ठिकाणी येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला, कारण मला असं वाटते की या ठिकाणी अजून भरपूर काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते आम्ही करू शकतो. मागच्या 10 वर्षात जसं मला संधी मिळाली आणि मी या भागामध्ये अनेक दुर्गम पाड्यांपर्यंत वीज पोचवायची असेल, रस्ते पोचवायचे असतील, आरोग्य सुविधा पोचवायच्या असतील, यावर मी प्रचंड काम केलं. म्हणजे हे सांगायला हरकत नाही की माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्यात जास्त काम जर मी कुठल्या विधानसभेत केलं असेल तर ते आहे या अक्कलकुवा मतदारसंघामध्ये. आणि त्यामुळे आता ही जी जागा आहे ही आम्हाला भारतीय जनता पार्टीने सोडावी अशी आमची सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि महायुतीतले अनेक आमचे सोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांची देखील ही इच्छा आहे. आणि आज या ठिकाणी जी महायुतीमध्ये ही शिंदे गटाला जागा सुटलेली आहे तर त्यांनी उमेदवारी देताना जे ऑलरेडी विधान परिषदेचे आमदार आहे ते ऑलरेडी आमदार म्हणून काम करताय, तर त्यांना पुन्हा सेकंड टाइम कशाला परत त्यांनाच उमेदवारी दिली आहे. मला असं वाटतं की कदाचित या ठिकाणी पार्टी हे उमेदवार कदाचित या ठिकाणी आम्हाला करू शकतं, कारण उद्या दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आमचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला ही जागा सुटावी यासाठी कंटिन्यू आमचे प्रयत्न हे सुरू आहेत. त्या महायुतीकडून ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटावी अशी मागणी आमची आहे. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत मला विश्वास आहे की आम्हालाच ही जागा सुटेल. त्यामुळे जर तरच्या गोष्टींवर न बोलता मला असं वाटतं की या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीकडे ही मागणी करतोय की आमदार जे आहे त्यांनाच आपण पुन्हा उमेदवारी शिंदे गटाकडून दिली आहे, त्याऐवजी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जर संधी मिळाली तर आम्ही नक्कीच या ठिकाणी ही जागाही निवडून आणू आणि परिवर्तन ही या मतदारसंघात घडवू. लोकांमध्ये जनजागृती होऊ लागली आहे, लोकांना कळू लागलंय की लोकप्रतिनिधीचं काम काय असतं आणि मागच्या 10 वर्षात ज्या प्रकारे आम्ही कामं केली आहे, मला विश्वास आहे की या ठिकाणी महाराष्ट्रातला 1 नंबरचा हा मतदारसंघ या ठिकाणी परिवर्तन हे नक्कीच घडणार आहे की या ठिकाणी महाराष्ट्रातला 1 नंबरचा हा मतदारसंघ या ठिकाणी परिवर्तन हे नक्कीच घडणार आहे. आमचं सध्या महायुतीकडून ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटावी अशी मागणी आमची आहे. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत मला विश्वास आहे की आम्हालाच ही जागा सुटेल. त्यामुळे जर तरच्या गोष्टींवर न बोलता मला असं वाटतं की या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीकडे ही मागणी करतोय की आमदार जे आहे त्यांनाच आपण पुन्हा उमेदवारी शिंदे गटाकडून दिली आहे, त्याऐवजी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जर संधी मिळाली तर आम्ही नक्कीच या ठिकाणी ही जागाही निवडून आणू आणि परिवर्तन ही या मतदारसंघात घडवू. 100% बदल होणार, कारण आता लोकांमध्ये जनजागृती होऊ लागली आहे, लोकांना कळू लागलंय की लोकप्रतिनिधीचं काम काय असतं आणि मागच्या 10 वर्षात ज्या प्रकारे आम्ही कामं केली आहे, मला विश्वास आहे की या ठिकाणी महाराष्ट्रातला 1 नंबरचा हा मतदारसंघ या ठिकाणी परिवर्तन हे नक्कीच घडणार आहे. अजून उद्या दुपारपर्यंतची वेळ आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि 24 तासामध्ये काही होऊ शकतं, आम्हालाही मिळू शकते ही जागा, कारण ज्यांना आता उमेदवारी या मतदारसंघातून घोषित झाली आहे ते ऑलरेडी आमदार आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः आमदार असताना त्यांना पुन्हा विधानसभेत आमदाराचंच इलेक्शन लढवावं. कदाचित पार्टी याच्यावर नक्कीच विचार करेल आणि आम्हाला या ठिकाणी या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये लढण्याची संधी देईल असा विश्वास मला आहे. मध्ये आज भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि अक्कलकुव्यामधून भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज मी दाखल केले. मी अक्कलकुवा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि अक्कलकुवा मतदारसंघामध्ये काल रात्री उशिराने शिंदे गटाला ती जागा सुटल्याचं टीव्हीवर आम्ही पाहिलं, परंतु आमचे अजूनही प्रयत्न सुरू आहे. अजून 24 तास आहे आमच्याकडे, काही होऊ शकतं. 24 तासात तिकीट बदलून भारतीय जनता पार्टीला ती जागा सुटू शकते आणि आम्हाला उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे आम्ही तिथून ही उमेदवारी दाखल केलेली आहे. नंदुरबारमध्ये गावित साहेबच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहणार आहे, परंतु त्या ठिकाणी डमी फॉर्म म्हणून मी आणि सुप्रियाताई दोघींनीही आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे. मी नंदुरबारमध्ये गावित साहेब आमचे नेते आहेत आणि गावित साहेब निवडून यावे यासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत घेऊ
नंदुरबारमध्ये गावित साहेबच राहणार उमेदवार. म्हटलेलं नाही आहे, मी भारतीय जनता पार्टीकडूनच उमेदवारी मागितलेली आहे, परंतु एक अपक्ष फॉर्म देखील मी भरून ठेवले आहे.